कधी विचार केलाय की एका जुन्या परंपरेनुसार 7 दिवस खमिरेशिवाय भाकर खाण्याची सक्ती का असेल? आज आपण बायबलमधल्या एका अशाच सणांबद्दल बोलणार आहोत, ज्याचा अर्थ एका साध्या आज्ञेपासून सुरू होतो, पण तो थेट ख्रिस्ती धर्मशास्त्राच्या गाभ्यापर्यंत पोचतो. चला तर मग हा रंजक प्रवास एकत्र करूया. तर प्रश्न हाच आहे, बरोबर? 7 दिवस आणि खमीर बिलकुल नाही, असं का? हे इतकं महत्वाचं का मानलं गेलं? खरं तर या एका प्रश्नाचं उत्तरातच या संपूर्ण प्रथेचं रहस्य दडलेले आहे. ओके, तर याचं उत्तर शोधायला आपण काय करणार आहोत? आपण अगदी मुळापासून सुरुवात करू. ती प्राचीन आज्ञा काय होती? मग पाहूया की हे खमीर नक्की कशाचं प्रतीक बनलं, त्यातून देवाचा नियम आणि मानवी नियम यांच्यात संघर्ष कसा झाला, आणि शेवटी या सगळ्याचा आज आपल्यासाठी काय अर्थ आहे. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आपली ही गोष्ट सुरू होते ती थेट निर्गमच्या पुस्तकात. याच ठिकाणी या सणाची मुळं सापडतात, एका मोठ्या ऐतिहासिक घटनेच्या आठवणीत. तर बघा, इथे अगदी स्पष्ट लिहिलंय, ही काही तात्पुरती सूचना नव्हती, नाही. ही एक कायमस्वरूपी आठवण होती. कशाची? तर एका खूप मोठ्या घटनेची, इजिप्तमधून झालेल्या सुटकेची. आणि ही आज्ञा पिढ्यानपिढ्या पाळली जावी अशी देवाची अपेक्षा होती. आणि नुसतं करा असं सांगितलं नाहीये, तर त्यात एक विशिष्टता आहे. हे असं नव्हतं की कधीही करा, नाही. अगदी ठरवून पहिल्या महिन्याच्या 14व्या दिवसाच्या संध्याकाळपासून ते थेट 21व्या दिवसाच्या संध्याकाळपर्यंत, म्हणजे बरोबर 7 दिवस. या वेळेच्या अचूकतेमागे नक्कीच काहीतरी खोल अर्थ असणार. बरं, आता पुढचा मुद्दा. या सगळ्यामध्ये खमीर किंवा यीस्टला इतकं महत्त्व का? म्हणजे ती फक्त भाकर फोगणारी एक साधी गोष्ट आहे, नाही का? पण नाही. या संदर्भात खमीर हे फक्त यीस्ट नाही, तर ते एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या गोष्टीचं प्रतीक बनलं. इथे बघा, 2 पूर्णपणे विरुद्ध कल्पना आपल्यासमोर येतात. एका बाजूला आहे बेखमीर भाकर, जी शुद्धता आणि देवाच्या शब्दाचं प्रतीक आहे, आणि दुसऱ्या बाजूला आहे खमीर, जे मानवी परंपरा आणि चुकीच्या शिकवण्यांचं प्रतीक मानलं गेलं. आणि खरं सांगायचं तर हाच या संपूर्ण कथेचा मुख्य संघर्ष आहे. जरा विचार करा, पिठात खमीर टाकल्यावर काय होतं? ते हळूहळू पसरतं आणि संपूर्ण पिठाला फुगवतं, बदलून टाकतं, बरोबर? अगदी तसंच खमीर हे चुकीच्या शिकवणी, ढोंगीपणा आणि माणसांनी बनवलेल्या नियमांचं प्रतीक बनलं. म्हणजे अशा गोष्टी ज्या हळूच आपल्यात पसरतात आणि मूळ सत्यालाच भ्रष्ट करून टाकतात. आणि हा संघर्ष फक्त प्रतिकात्मक किंवा पुस्तकात लिहिलेला नव्हता, नाही. मार्कच्या शुभवर्तमानात हा संघर्ष आपल्याला प्रत्यक्ष घडताना दिसतो, येशू आणि त्यावेळच्या धार्मिक नेत्यांमध्ये. बघा, इथे काय होतंय? हे धार्मिक नेते येशूला हात धुण्याच्या एका परंपरेबद्दल विचारत आहेत. त्यांच्यासाठी हा नियम खूप महत्वाचा होता. पण येशूच्या दृष्टिकोनातून हेच तर ते खमीर होतं, देवाच्या मूळ आज्ञेपेक्षा माणसाने बनवलेल्या परंपरेला जास्त महत्त्व देणं. आणि ह्यावर येशूचं उत्तर बघा, किती थेट आणि भेदक आहे. तो स्पष्टपणे म्हणतो, तुम्ही देवाच्या आज्ञा सोडून दिल्या आहेत आणि धरून बसला आहात त्या मानवी परंपरांना. म्हणजे त्यांच्या ढुंगीपणावर त्याने थेट बोट ठेवलं. याचं एक अगदी धक्कादायक उदाहरण म्हणजे त्यांची कोरबान नावाची प्रथा. आता हा नियम काय होता? तर या नियमानुसार एखादी व्यक्ती आपली मालमत्ता देवाला अर्पण केल्याचं जाहीर करून आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी टाळू शकत होती. विचार करा, हा माणसाने बनवलेला नियम आपल्या आईवडिलांचा सन्मान करा या देवाच्या स्पष्ट आज्ञेच्या अगदी विरुद्ध होता. आता आपण ह्या कथेच्या अगदी कळसाच्या क्षणी पोहोचलो आहोत. आत्तापर्यंत आपण खमीर आणि वल्हांडण सणाबद्दल बोललो, पण ह्या सगळ्याचा खरा अर्थ तो एका व्यक्तीमध्ये पूर्ण होतो. जुन्या करारातला तो वल्हांडणाचा कोकरा तो फक्त एक प्रतीक होता, एका येणाऱ्या मोठ्या सत्याकडे बोट दाखवणारा. आणि इथे प्रेषित पाऊल तो धागा थेट जोडतो. तो काय म्हणतो बघा, कारण ख्रिस्त आपला वल्हांडणाचा कोकरा यज्ञ म्हणून अर्पण केला गेला आहे. वा, या एका वाक्याने हजारो वर्षांपासून चालत आलेल्या त्या प्रथेला एक पूर्णपणे नवीन आणि अंतिम अर्थ मिळाला. आणि हे किती अचूकपणे घडलं हे पाहून तर अंगावर काटा येतो. बघा, 14व्या दिवशी दुपारी बरोबर 3 वाजता मंदिरात वल्हांडणाचे कोकरे कापले जात होते आणि त्याच क्षणी येशूने वधस्तंभावर आपला प्राण सोडला.
आणि मग संध्याकाळी 6 वाजता बेखिमीर भाकरीचा सण सुरू झाला. हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही, ही तर त्या जुन्या प्रतीकाची पूर्तता होती. तर ख्रिस्ताच्या या यज्ञार्पणामुळे काय झालं? या सणाचा अर्थच पूर्णपणे बदलून गेला. जो एक फक्त ऐतिहासिक विधी होता ना, तो आता एका खोल आध्यात्मिक सत्याचं प्रतीक बनला आहे. आता जुना खमीर म्हणजे फक्त भाकरीतलं यीस्ट नाही राहिलं. नाही. आता ते प्रतीक आहे द्वेषाचं, दुष्टतेचं. आणि जसा तो जुना खमीर घरातून बाहेर काढला जायचा, तसंच हे सगळे नकारात्मक विचार आणि सवयी आपल्या जीवनातून काढून टाकण्याचं हे एक आवाहन आहे. आणि मग त्या जुन्या खमीराच्या जागी काय येतं? तर बेखमीर भाकर, जी आता प्रतीक बनलीये प्रामाणिकपणा आणि सत्याने जगलेल्या एका नवीन, ताज्या जीवनाचं. ठीक आहे, तर मग ह्या सगळ्याचा आज आपल्यासाठी काय अर्थ घ्यायचा? हा जो विधी होता तो आता वास्तवात कसा जगायचा? प्रेषित पौल याला अगदी सोप्या 2 पायऱ्यांमध्ये सांगतो. स्टेप 1, द्वेष आणि दुष्टतेचा तो जुना खमीर आपल्यातून काढून टाका. आणि स्टेप 2, प्रामाणिकपणा आणि सत्याच्या बेखिमीर भाकरीने आपले जीवन साजरा करा. आणि इथे शिष्यांना अखेर तो महत्वाचा मुद्दा कळला. त्यांना समजलं की येशू काही भाकरीतल्या खमीराबद्दल बोलत नव्हता. नाही, तो तर त्या धार्मिक नेत्यांच्या चुकीच्या, हानिकारक शिकवणींबद्दल त्यांना सावध करत होता. मूळ मुद्दा नेहमीच शिकवण होती, खाण्याचा पदार्थ नाही. आणि अशा प्रकारे एका साध्या भाकरीपासून सुरू झालेला हा प्रवास आपल्याला एका गहन आध्यात्मिक सत्यापर्यंत घेऊन येतो. आणि हा प्राचीन सण जाता जाता आज आपल्यासमोर एक प्रश्न ठेवतो. जर बेखिमीर भाकर प्रामाणिकपणा आणि सत्याचं जीवन आहे, तर मग आपल्या प्रत्येकाच्या जीवनात असा कोणता खमीर आहे ज्याला काढून टाकण्याची आज गरज आहे?